तर आज होता स्वातंत्र्य दिन आणि 15 ऑगस्ट. तर स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि श्रेया आणि आदर्शला तयार करून आणि मी पण तयार होऊन हे पण तयार होऊन आम्ही चाललो होतो त्यांच्या स्कूलमध्ये. तर मुलांचं असं काही असलं की छान वाटतं बघायला, आपल्या मुलांचं कौतुक करायला. तर श्रेया परेडमध्ये पण होती आणि तिचं स्पीच पण होतं. आणि नंतर ना इथे बघू शकता किती छान वाटतं ना, म्हणजे जुन्या आठवणी जाग्या होत्यात. नंतर आम्ही ना आलो आमच्या सोसायटीमध्ये. तोपर्यंत इथे झेंडावंदन झालेलं होतं. नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर इथे ना चहा वगैरे घ्यायचा होता, कारण खूप सकाळचं गेलो होतो आणि 9:30-10 वाजल्या होत्या. तर म्हटलं चला छान असा चहा घेऊया, सकाळी घेतलाच नव्हता. तर आम्ही दोघांना चहा केला होता. नंतर आम्ही दोघांनी छान असा चहा पिला आणि नंतर ना थोडा वेळ बसलो वगैरे. परत ना सगळी कामं वगैरे झाल्यानंतर आणि संध्याकाळी ना इथे मुलांना भूक लागलेली, त्यामुळे मी सँडविच बनायला घेतलेलं. तर माझं ना हे सँडविचचं सारण थोडंसं राहिलं होतं, त्यामुळे मी घेतलेलं. आणि जे चीज आहेत ना त्याच्या स्लाईस अशा आणलेल्या होत्या. तर म्हटलं ह्या छान इझी पडतात, त्यामुळे तेच आणलं होतं मी ह्यावेळेस. आणि छान असं सँडविच तयार करून घेतलं आणि वरून ना थोडं थोडं तूप लावून घेतलं. तर आज मी ना माझ्या सँडविच मेकरमध्येच सँडविच बनवणार होते. खूप दिवस झालं मी त्याच्यामध्ये काहीच बनवलं नव्हतं. सँडविच वगैरे म्हणजे सँडविचच बनवतात फक्त. तर मग ते खूप दिवस झाल्यामुळे ना स्वच्छ क्लीन करून घेतलं. तर ह्याला धुवू नाही शकत म्हणून टिश्यूने ना 2-3 वेळा चांगलं छान असं क्लीन केलं. त्याच्यामध्ये सँडविच ठेवले आणि ह्याला ना टायमर आहे, म्हणजे ही रेड लाईट लागते अगोदर आणि नंतर दुसरी ग्रीन कलरची. मग आपल्याला कळतं की ते तयार झाले आणि थोडंसं वाजतं. मग हे छान पडतं, बरं पण पडतं की दुसरं आपल्याला काम पण करता येतं. त्याच्यामुळे छान असे सँडविच तयार झालेले आहेत बघा. आणि आम्ही तिघांनी मिळून छान असं सँडविच खाल्ले आणि खूप छान झाले होते. म्हणजे तव्यावर पण करते मी आणि मुलांना पण खूप आवडतात, त्यामुळे खूप दिवसातून केले होते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.